की माझ्या अटकेआधी मी अमित शहाना फोन केला, देशाच्या गृहमंत्र्यांना. कारण सरकारची किंवा सत्ताधाऱ्यांची अशी भूमिका असते, मुख्य माणसाला जर त्रास द्यायचा असेल तर आधी त्याच्या आसपासचे त्याचे जवळचे नातेवाईक, मित्रपरिवार यांना त्रास द्या, त्यांना चौकशांना बोलवा, त्यांना प्रश्न विचारा, त्यांना 8-8, 10-10 तास बसवून ठेवा, त्यांच्याशी जे व्यवहार करतात त्यांना धमक्या द्या, त्यानंतर त्यांच्यावर जोरदार पद्धतीनं धाडी घाला, म्हणजे चाळीत पण धाडी घालतात, जाऊन चाळीत साध्या. हे त्यांनी माझ्या बाबतीत सुरू केल्यावर माझे काही नातेवाईक, मित्र ज्याचा काही संबंध नाही, ते फक्त माझ्याशी त्यांचे संबंध आहेत, मित्रपरिवार आहे, तेव्हा मला वाईट वाटलं. आधी मला वाईट वाटलं की माझ्यामुळे इतरांनी त्रास का सहन करा. मी राजकारणात आहे, मी सहन करेन. पण सकाळपासून धाडी सुरू झाल्या, रात्रीपर्यंत सुरू होत्या. काही लोकांना बोलून घेऊन गेले ईडीच्या कार्यालयात, धमक्या दिल्या, हे स्टेटमेंट द्या, ते स्टेटमेंट द्या, ते स्टेटमेंट द्या, नाहीतर तुम्हाला अटक करू. सामान्य माणूस असतो ज्याला या सगळ्याची त्यांची मानसिक तयारी नसते. अचानक त्याला ईडीचे अधिकारी उचलून घेऊन जातात. जसा यमदूत येतो, सैतान येतो आणि त्याच्यात नेतो ना सिनेमा, त्या पद्धतीने ते नेतात. जणू काय आम्ही डॉन आहोत, बरं का, आम्ही डॉनच आहोत त्या असे त्या काळात ते वागायचे. मग माझ्या दिल्लीत बसलो होतो मी तेव्हा, मला कळलं की असा रेट चालल्यात, आमच्या लोकांनी त्रास दिला.